मित्रांनो, आज 23 सप्टेंबर 2024 मार्केट सुरू असताना हा व्हिडिओ बनवतोय। हा चार्ट तुम्ही जो बघताय तो ग्लेनमार्कचा आहे, 5 मिनिटाची कॅन्डल आहे। कालची जर तुम्ही त्याची क्लोजिंग बघितली तर 1620च्या पण खाली, 1618च्या पण खाली क्लोजिंग झालेली। आज डायरेक्ट गॅप अप ओपनिंग 1706 1707च्या दरम्यान झाली। त्यानंतर 1760 पर्यंत हा शेअर वर पोहोचला। तुम्ही चौथी कॅन्डल बघू शकता, ती शूटिंग स्टारची तयार झाली। ती कॅन्डल पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा नक्की गॅप फिल करण्यासाठी खाली येणार। मग मी त्या ठिकाणी शॉर्ट पोझिशन बनवली आणि 1742ला ती क्लोज केली। तो अजून खाली जात आहे, तुम्ही बघताय 1706 पर्यंत आलेला आहे, अजून तो खाली जाणार। पण मी 1742ला एक्झिट घेतली आणि 4000 रुपयाच्या दरम्यान प्रॉफिट बुक केला। तर ही जी स्ट्रॅटेजी मला वाटली ती तुम्हाला कशी वाटली त्याचं मला कमेंट करून सांगा। अशी गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर ती गॅप फिल करण्यासाठी खाली येऊ शकते का आणि येते का प्रत्येक वेळेस? कारण मार्केटसुद्धा अप आहे, ही स्पेसिफिक स्क्रिप्टसुद्धा अप आहे, तरीसुद्धा मी शॉर्ट पोझिशनचं डेअरिंग केलेलं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।